नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। मी आज ना तुम्हाला थंडी स्पेशल असे डिंकाचे लाडू कसे करायचे हे सांगणार आहे। त्यासाठी हे बघा, मी एका कढईमध्ये 2 चमचे घरचं तूप घेते आहे। हे घरी बनवलेलं तूप आहे। व्यवस्थित त्याला गरम होऊ द्यायचं आणि गॅस लहान करायचा आहे। गॅस लहान याच्यावरच व्यवस्थित त्याला छान असं गरम होऊ द्यायचं। हे बघा, आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये डिंक घालणार आहोत। हा 50 ग्रॅम डिंक आहे। आपण थोडा थोडा करून तळून घेणार आहे आणि एकदम लहान गॅसवरच हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित फुलतो। नाहीतर मोठ्या गॅसवर जर आपण याला तळायला घेतलं तर हा फक्त वरून फुलतो आणि आतून तसाच कच्चा राहतो। बघा किती छान हा फुलतोय। बघा मी किती टाकला होता, असा दुप्पट होतो। ते सगळं मी प्रमाण घेतलंय, त्या प्रमाणानुसार साधारणतः 50 ग्रॅम आपल्याला डिंक लागणार आहे। तर बघा मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये। छान तळलं तो सगळा डिंक काढल्याच्या नंतर आता हा बाकीचा उरलेला मी तळून घेते। हा पण तसाच एकदम लहान गॅसवर सारखं हलवत राहायचं याला, नाहीतर हा खूप पटकन करपतो पण। आणि हा अशा प्रकारे एका ताटामध्येच काढायचा, कारण की हा व्यवस्थित थंड होऊ द्यायचा छान असा ताटातच। तर मी याला थोडंसं फॅन खाली ठेवते थंड करायला, नंतर आपण आता बाकीचं करून घेऊया। हे बघा, याच्यामध्ये आता मी हे साधारणतः 50 ते 60 ग्रॅम खोबरं आहे। हे थोडंसं तूप आहे, त्या तुपामध्येच याला भाजून घेणार आहे। आणि खूप पटकन खोबरं करपायला लागतं, तर पटपट याला हलवायचं। खोबऱ्याला असं जास्त भाजायची गरज नाही आहे, त्याला खूप तूप तापलं गरम होतं त्यामुळे याला लालसरपणा आलेला आहे, जास्त नाही। खोबरं जर बिन भाजता जर आपण टाकलं लाडूमध्ये तर लाडूला असं एक काही दिवसानंतर एक खवटपणा येतो, म्हणून तर बघा हे खोबरं आता आपण त्याच्यात काढून घेऊया। हे बघा, आता खोबरं काढल्याच्या नंतर तर मी याच्यामध्ये घालणार आहे अजून 2 चमचे तूप। आणि आपण याच्यामध्ये बिलकुलही तूप हे घालण्यासाठी कमी नाही करणार आहे। त्याच्यामध्ये घालणार आहेत अर्धा कप काजू। हे पण आपल्याला छान असेच थोडेसे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मी सबंध काजू घेतलेत, तुम्हाला हवे असतील तर त्याला थोडंसं कट करून सुद्धा फ्राय तळू शकतात। मी याला थोडंसं मिक्सरमध्ये प्लस मोडमध्ये फिरवणार आहे, म्हणून मी सबंध घेतलं। ते 2च मिनटं याला फक्त तळायचं आहे। थोडंसं असं एक लालसर असं काजूंना कलर येतो तोपर्यंतच। हे बघा छान असं लालसर कलर आलेला आहे। तर आपण याला एका टोपल्यामध्ये काढून घेऊयात, कारण की हे थंड झाले पाहिजेत। आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। किती छान असं लालसर झालेलं आहे। तर याच तुपामध्ये आपण अर्धा कप बदाम घालणार आहोत। ते पण थोडेसे तळून घेणार आहोत। बदाम टाकले की
बदामामध्ये काय असतं माहीत नाही, पण तूप खूप खराब होऊन जातं, दुसरं कशाला वापरावंसुद्धा वाटत नाही. मी आधी काजू फ्राय करून घेतले, म्हणजे त्याला तो बदामाचा कलर लागणार नाही. याला पण आता आपण 1-2 मिनटं छान फ्राय करून घेऊयात. हे बघा, हे पण आता फ्राय झालेलं आहे. जसे शेंगदाणे भाजताना वाजतात ना, तसे हे वाजतात तळले की. हे बघा, छान फ्राय झालेले आहेत. हे बघा, तीच कढाई घेतली, बदाम आपण तळून घेतले होते, त्यामुळे ते तूप थोडंसं खराब झालं होतं, मी ते काढून टाकलं. आणि मी अजून 1.5 चमचा याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तूप याच्यामध्ये घालायचं. आणि मी रेडीमेड खारीक पावडर आणलेली आहे, ती आपण थोडीशी परतून घेऊयात. ही पूर्ण 200 ग्रॅम आहे. 200 ग्रॅम खारीक पावडर आहे. जर तुम्हाला खारीक पावडर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये खारीक जी असते ती खारीकसुद्धा टाकू शकतात. आणि हे बघा, 200 ग्रॅम खारीक पावडरला किंवा खारीकसुद्धा 200 ग्रॅम घेतले तरी चालते. 200 ग्रॅम खारीकला मी 50 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे 1 कप जर खारीक पावडर असेल तर 1/4 कप खोबरं आहे. पण तुम्ही ग्रॅमनी करा, ग्रॅमनी खूप व्यवस्थित लक्षात येईल, कारण की खोबऱ्याचं वजन हे कमी असतं. त्यामुळे याला थोडंसं आपण तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. खूप तूप नाही टाकायचं, याच्यात तळायचं नाही आहे तुपामध्ये, थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे बघा, खारीक पावडर छान आता परतली आहे. पण ज्या ह्याच्यामध्ये आपण खोबरं काढलं होतं त्याच ह्याच्यामध्येही काढून घ्यायचे. आणि ही तुपामध्ये फ्राय झाली की पटकन काढून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची, की खूप पटकन करपायला लागते. आणि याच्यातला आपण कोणतंही जिन्नस आपण करपू द्यायचं नाही आहे किंवा एक्स्ट्रा तळायचं नाही आहे, नाहीतर थोडंसं जरी काही कडवटपणा आला तर पूर्ण लाडू खराब होऊ शकतात. ह्या मी जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते असे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतलेत. त्याच्यामध्ये काही असे सबंध राहिलेत, हे थोडेसे असे आपण चाकूनी करून घेऊयात. आणि हे असे करून घ्यायचे, म्हणजे थोडंसं दाताखाली आलेलं पण छान लागतं. थोडंसं काही असं बारीक करून घेतलं आहे मी. हे बघा, डिंक आता व्यवस्थित मी फॅन खाली थंड करून घेतलेलं. पहिला तो मोठ्या ताटामध्ये मी काढून घेते. आणि हे ताट आता मी ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तर एक अशी वाटी घ्यायची. तुमचे डिंक जर थंड झालेले नसतील तर तुम्ही स्टीलची वाटी घ्या, प्लास्टिकची वाटी घेऊ नका. माझा डिंक व्यवस्थित थंड आहे म्हणून मी प्लास्टिकची वाटी घेते. आणि हा जो आवाज येतो हा याचं सैनिक की आपला डिंक व्यवस्थित तुपामध्ये तळला गेला आहे. हे बघा, व्यवस्थित डिंक आपला बारीक झालेला तुम्ही बघू शकता. बारीक म्हणजे याचं एकदम पीठ नाही करायचं, फक्त आपल्याला क्रश करायचं आहे. तर हा सगळा आपण डिंक ह्या पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि याला आता आपण व्यवस्थित असं हाताने मिक्स करूयात. तुम्ही म्हणताल काय लगेचच लाडू करायला घेईलस का, तर तसं नाही आहे. अजून आपण याच्यामध्ये गोडव्यासाठी काहीच टाकलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यात गोडवा आणायचा आहे. तर त्यासाठी मी
साखर वापरणार नाही. तुम्हाला हवी असेल तर साखर वापरू शकतात. साखर एकदम बारीक त्याचं पिठी साखर करून तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली टाकून याचे लाडू बांधू शकतात. पण हे अजून आता मी याच्यामध्ये गूळ वापरणार आहे. तर आपल्याला गूळ असा डायरेक्टली नाही वापरता येणार आहे, पण याला गूळ थोडासा मेल्ट करून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये वापरणार आहोत. आता आपण गूळ मेल्ट करून घेऊयात. हे बघा, मी कढई छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. थोडंसं तूप गरम झालं की याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. हे बघा, थोडंसं तूप आता गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. गूळ घातला आहे आणि 1 ते 2 चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. इतकंच की हा गूळ मेल्ट होईल, जास्त नाही. आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे. त्याचा पाक करायचा नाही आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला गूळ आता बऱ्यापैकी छान असा मेल्ट झाला आहे. आपल्याला पाक नाही होऊ द्यायचा. बघा, त्याला अजून छान असा फेससुद्धा सुटते, म्हणजे आपला गूळ मेल्ट व्यवस्थित झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत. 1 अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा, कारण की कढई आपली खूप गरम आहे. त्या गरम याच्यामध्येच थोडंसं हे अजून होतं. बघा, व्यवस्थित पाणी बिलकुलही जास्त घालायचं नाही आहे, खूप कमी घालायचं आहे. 1 ते 2च चमचे, कारण की हा गूळ मेल्ट होईल इतकंच. तर हे गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये घालूयात. आणि याला गरम आहे तोपर्यंत त्याला पटपट पटपट मिक्स करायचं. हात नाही घालता येणार आहे आपल्याला. आता आपल्याला हात लावता येईल का, हे थंड झालेलं आहे. तर असं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं, कारण चमच्याने नाही व्यवस्थित मिक्स करतायत, कारण खूप पटपट करावं लागतं. जरी थंड झालं तर मिक्स होत नाही. आणि याच्यामध्ये मी आता साधारणतः 1 चमचा तूप घालणार आहे, म्हणजे एक व्यवस्थित अशी एक बाइंडिंग येईल त्याला आपण तूप घातल्याच्यानंतर. आणि एक छान अशी एक शाईन पण येते लाडूला. आणि हे गरम आहे त्यामुळे तूप याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल. आणि आता हे छान गरम आहे तोपर्यंत आपण याचे लाडू बांधून घेऊया, नाहीतर हे पुन्हा बिलकुलही येत नाहीत. तुम्हाला जशा आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू बांधायचे आहेत. हे बघा, सगळे लाडू माझे बांधून झालेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही. याला जर फोडलं ना, बिलकुलही कुठेही कडक नाही. आणि तूपच्या पण शेवटी थोडंसं घातलं होतं लाडू बांधायच्या आधी, त्याच्यामुळे बघा किती छान अशी शाईन आलेली आहे लाडूला. खूप सुंदर दिसतात आणि हे साधारणतः 1 महिनाभर आरामात टिकतात, काहीही होत नाही. रोज 1 खा,
खूप छान लागतात आणि हे उपवासाला पण जमतात. चा काही उपवास असेल, व्रत असेल, काही असेल तर त्यासाठी सुद्धा हे तुम्ही खाऊ शकतात. रोज सकाळी तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा एक लाडू खाल्ला तरी चालतो. खूप छान आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल.